मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे मोर्चा घेऊन मुंबईकडे निघाले आहेत। या मोर्चामध्ये साताऱ्यातून लाखो मराठा बांधव सहभागी होणार आहेत। पोवई नाका येथील शिवतीर्थ येथे सर्व मराठा समाज एकत्र येऊन पुढे मुंबईकडे कूच करणार आहे। आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईतून हलणार नाही असा ठाम निश्चय करून या मोर्चात ते सहभागी होणार आहेत। या मराठा आंदोलकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ओमकार सोनवणे यांनी। मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्यास सुरुवात केली आहे। काल त्यांचा मुक्काम पुण्यामध्ये होता आणि आज ते लोणावळ्यामध्ये दाखल होत आहेत। त्याच अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील जे मराठा बांधव आहेत ते इथून पायी दिंडी करत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या कूच करण्याचा मोर्चा निघाला आहे, त्याला सहभागी होणार आहेत। आपण सध्या शिवतीर्थ सातारा येथे आपण माझ्या पाहू शकता, इथे मोठ्या प्रमाणावर महिला असतील किंवा पुरुष असतील मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आपल्याला इथं पाहायला मिळतं। आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। काय सांगाल, आज तुम्ही इथून पाठिंब्यासाठी काही मोर्चा काढलाय, इथून आता कूच करायला सुरुवात करणार साताऱ्यात देखील त्याला पाठिंब्यासाठी, काय नक्की प्रतिक्रिया आहे तुमच्या? मुळात मराठा बांधव हा अंतरवाली ते मुंबई असा जनक्षोभ मराठ्यांचा उसळा आहे आणि सांगली, सातारा, कोल्हापूर या मार्गे आम्ही मुंबईकडे कूच करतोय। राजधानी ते राजधानी आमचा मराठ्यांचा एल्गार, आमची मराठ्यांची नुसती गर्दी बघून जर शासनाची तंत्रली असेल तर दर्दी माणसं ज्यावेळी नांगर घेऊन जातील त्यावेळी प्रशासनाचं काय हाल होईल हे प्रशासनाने विचारात घ्यावं आणि आमचा न्याय, आमच्या मागण्या ह्या निश्चित पूर्ण कराव्या। तुम्ही काय सांगाल? सकल मराठा समाज महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून वाडी वस्तीतून लाखोंच्या संख्येनं मुंबईत आझाद मैदानावर धडकतोय। त्यानिमित्तानं माझी कळकळीची विनंती राहील, एकनाथजी शिंदे साहेब असू द्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असू द्यात, उपमुख्यमंत्री अजितदादा असू द्यात, कसल्याही परिस्थितीत आरक्षणाचा विषय लवकरात लवकर मार्गी लावा, जेणेकरून न परवडणार मुंबईत येणारा मराठा समाज कधीही कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईतून हलणार नाही। मनोज जरांगे पाटील यांनी कूच करायला सुरुवात केली मुंबईकडे। तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून असं सांगण्यात येते की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी माझं आंदोलन असेल किंवा मोर्चा असेल मागे घेणार नाही। काय सांगाल तुम्ही? मला तुम्हाला एक सांगायचंय की एक काळ असतो, मनोज जरांगे पाटलांना एका काळानं आणलेलं आहे। एक काळ आहे तो, आणि तो काळ असा आहे की मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय तो काही गप बसणार नाही। मला सर्व पक्षांना सांगायचे, अगदी काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, अगदी 2 शिवसेना असो, बीजेपी असो, तुम्ही त्यांचे स्टेटमेंट बघा नेत्यांचे, सगळे काय म्हणतात मराठ्यांना आरक्षण देणार आहे आम्ही। अरे पण केव्हा देणार? 70-80 वर्ष तुम्ही अशीच फुकट घालवली, तुम्ही देणार केव्हा? ते म्हणतात आम्ही कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावणार। एक लक्षात ठेवा, मराठा समाज हा 36% आहे। मराठा समाजाने जर ठरवलं तुमच्या कुठल्याही चिन्हाला धक्का न लावता मतदान करायचं तर तुमच्या 18 पिढ्या काही तुम्हाला गुलाल बघायला मिळणार नाही, तुम्ही असेच बोंबलत फिरत बसणार आहे। तुम्ही एक लक्षात ठेवा, आता जर तुम्ही मराठ्यांना जर आरक्षण दिलं नाही तर तुमच्या 18 पिढ्या तुम्हाला गुलाल काय बघायला मिळणार नाही, आणि तुम्ही मुंबईत काय, तुम्ही तुमच्या घरातून बी बाहेर पडणं तुमच्या मुश्किल होईल। आपल्यासोबत काही महिला देखील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतो। आज तुम्ही मोठ्या प्रमाणात सभा आपल्याला पाहायला मिळते, काय सांगाल? एक जरांगे दादांनी जी चळवळ सुरू केलेली आहे ती अतिशय योग्य आहे। एक मराठा लाख मराठा या प्रमाणेच आहे। जर तुम्ही मराठा असाल, रस्त्यावर जर असाल उभं राहिलेले, तर सगळ्यांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं असं मी विनंती करते। आणि अतिशय दुःखद गोष्ट आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मराठा असून हे काही करू शकत नाहीत। यासारखी दुःखद घटना काहीच नाही आहे। तुम्ही काय सांगाल? एवढा दिवस झाला एक मराठा बांधव रक्ताचं पाणी करत आहे आणि बरेच आमदार असतील, खासदार असतील, मराठा आहेत, त्यांना जरा तरी थोडी तरी लाज वाटली पाहिजे की आपल्या मराठ्यांच्या पोरांना न्याय मिळत नाहीये। एवढं शिक्षण होऊन 90-95-99% मार्क पडून सुद्धा 45% वाल्याच्या हाताखाली कारकून म्हणून काम करत आहे, आणि आज मराठा समाज हा गप्प बसणार नाहीये आणि त्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे, आणि तो घेतल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही। माझं एकच म्हणणं आहे, मराठ्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे। एक मराठा पाहायला गेलं तर आक्रमक भूमिका आहे साताऱ्यातील मराठा बांधवांची आपल्याला व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतात। ओमकार सोनवणे, न्यूज अनकट, सातारा।